आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बसा बसा बसा. कशी आहात बाबा? करुणा, आत्ताच्या आत्ता गोड काहीतरी खायला मागव. आपल्याला जे हवं होतं ते झालंय आता. बाबा, तुम्हाला इकडे गोडदोड खायची इच्छा झाली, पण माझी इकडे वेगळी मोडतोड होता होता वाचली. बाबा तुम्ही बोला. शक्तीच्या शरीरात आदितीच्या आत्म्यानं प्रवेश केलाय. आता जी घरात वावरते ती शक्ती नाही, आदिती आहे. काय बाबा, काय पण काय बोलून राहिले तुम्ही? म्हणजे शक्तीच्या शरीरात आदितीचा आत्मा? काय भांग पिऊन आले काय? ए मूर्ख माणसा, तुझ्यासारखं समजू नको मला. मी जे काय बोलतोय ते शुद्धीत बोलतोय. आला का ध्यानात? खरंच? एक मिनिट. जर शक्तीच्या शरीरात आदितीचा आत्मा आहे तर मग शक्तीचा आत्मा कुठे आहे? शक्तीचा आत्मा घरातच आहे, पण तो कोणालाही दिसत नाही. नाही म्हणजे हे काय ऐकून राहिलं मी? खरंच असं होऊ शकतं? न मरता एखाद्याचा आत्मा दुसऱ्याच्या शरीरात घुसू शकतो असं? आदितीच्या आत्म्यानं ते शक्य केलंय. मला एक सांगा, या आदितीचा आत्मा खरंच एवढा पॉवरफुल आहे? होय, मी जे पाहिले त्याच्यावर माझा विश्वास आहे. दैवी शक्ती शक्तीकडे नाही तर आदितीकडे आहे. मेल्यावर आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा अशी त्याला दैवी शक्ती प्राप्त होते की तो स्वइच्छेने कुठल्याही शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणजे आत्मा मेल्यानंतरही अमर राहू शकतो? तांत्रिक बुवा, नीट समजावून सांगा, हा आत्मा प्रवेश हे प्रकरण नक्की कसं घडलं? आदितीला आईची खूप आठवण येत होती. तिला आईचा स्पर्श अनुभवायचा होता. आदितीने तिची इच्छा शक्तीकडे व्यक्त केली आणि मग आदितीच्या आत्म्यानं तिची शक्ती वापरून एक मंत्र उच्चारून शक्तीच्या शरीरात प्रवेश केला. म्हणजे आता शक्ती कायमची जगातून आउट आणि आदिती येईल? नाही, हा बदल फक्त 1 दिवसापुरता आहे. ओके, तुम्ही म्हणताय तसं झालंही असेल, पण याचा आपल्याला काय फायदा? फायदा असल्याशिवाय मी एवढा खुश आहे का? आज रात्री 12 वाजता आत्म्याची अदलाबदल होणार आहे. आदितीचा आत्मा शक्तीचं शरीर सोडेल आणि शक्तीचा आत्मा स्वतःचं शरीर धारण करेल.